नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. त्यांची माफी कशी मागू, माझ्याकडे शब्दच नाहीत. विधानसभेत मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला गहिवरले. प्रत्येक मंडळात महाराजस्व अभियान राबविणार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. खासदार ओमराजे निंबाळकरांनी जिल्हाधिकाऱ्यांना झापलं. आणि दिव्यांग संघटनेचा जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. आता पाहूयात सविस्तर वृत्त. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आज जम्मू आणि काश्मीर विधानसभेत विशेष सत्र बोलवण्यात आलं होतं. विशेष अधिवेशनात या हल्ल्यात मृत्यू झालेल्या 27 पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तर दुसरीकडे या विशेष अधिवेशनात बोलताना जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला भावूक झाले. मुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री या नात्याने आम्ही लोकांना इथे येण्याचं आमंत्रण दिलं होतं. यजमान असल्याने सर्वांना येथून सुरक्षितपणे पाठवण्याची जबाबदारी माझी होती. पाठवू शकलो नाही. माफी मागण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीयेत. मी त्यांना काय बोलावे. लहान मुलांनी ज्यांनी त्यांचे आई वडील रक्ताने माखलेले पाहिले. काही दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या नौदल अधिकाऱ्याच्या विधवेला मी काय सांगू, असं या अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणालेत. नागरिकांचा शासनावरील विश्वास वाढवण्यासाठी महाराजस्व अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीत दिली आहे. अमरावतीच्या विकासासाठी विविध प्रकल्प राबविण्यात येत असून विमानतळ, पायलट प्रशिक्षण केंद्र, IT पार्क, टेक्सटाईल पार्क या सगळ्या गोष्टी येत्या काळात पूर्ण करण्यात येतील. त्यासोबतच मेळघाटातील रस्ते जोडणी, पिण्याच्या पाण्याची योजना पूर्ण करणं, शेतकऱ्यांना मोफत वीज, लाडकी बहीण आदी योजनांची अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती पालकमंत्री बावनकुळे यांनी दिली आहे. महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतलेला आहे की समाधान शिबिराच्या नावाला छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान आपण सुरू केलेलं आहे. आणि हे राजस्व अभियान असं नाही आहे, त्याच्याकरता सरकारी फंडिंग आपण केलं आहे. आणि आता तर आपलं राजस्व अभियान जिल्हाधिकारी या ठिकाणी आहे. राजस्व अभियान केवळ जिल्ह्याकरता नाही आहे, तर सुनील भाऊ, आम्ही प्रत्येक महसुली मंडळ, रेवणी मंडळामध्ये वर्षातनं 4दा राजस्व अभियान होणार आहे. आणि संपूर्ण राजस्व अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण योजना ज्या जिल्हाधिकारी मार्फत चालतात, ज्या सीओच्या माध्यमातून चालतात, त्या सर्व योजना महसुली मंडळामध्ये देण्याचा निर्णय आपण करतो आहे. याकरता आपण या ठिकाणी काम करतो आहे. उद्योजकांनो, धुळ्यात गुंतवणूक करा. उद्योगासाठी लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार तुमच्या पाठीशी राहील, असं आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. धुळ्यात आयोजित ग्रोविंग धुळे उद्योजक समिट परिषदेत ते बोलत होते. येणाऱ्या काळात धुळ्यात ड्रायपोर्ट तयार केला जाणार असल्याची माहिती देखील बावनकुळे यांनी यावेळी दिली. सवलतीची वीज, रस्ते, पाणी यांसह विविध प्रकारच्या सुविधा एका खिडकीच्या माध्यमातून धुळ्यात उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल, असं यावेळी सांगण्यात आलंय. बेशुद्ध गोळ्यांनी आतंकवादी घेऊन या पद्धतीचा हल्ला, या पद्धतीची जीवहानी आपल्या नुकसान देशाचं करतात. आज बघा, माननीय मोदीजींनी ज्या पद्धतीने पाकिस्तानला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे, संपूर्ण जग मोदींच्या पाठीशी उभं झालं आहे. जगाला पाठीशी उभं करण्याची क्षमता कुणामध्ये आहे, तर प्रधानमंत्री मोदीजीमध्ये आहे. सिंधू सारखा करार रद्द करण्याची भाषा माननीय मोदीजींनी केली आहे. आणि पाकिस्तानला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचा निर्णय माननीय मोदींनी घेतलेला आहे. खऱ्या अर्थाने संपूर्ण देश आज मोदींच्या मागे उभा आहे. आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना आज संकल्प करायचा आहे, उद्योगाचा संकल्प करायचा आहे, पण विकसित भारताचाही संकल्प करायचा आहे. आणि विकसित भारतासोबतच आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे तर असे नेते आहेत, असे कार्यकर्ते आहेत. एक कार्यकर्ता कसा असावा, एक नेता कसा असावा, एक दूरदृष्टी असलेला मुख्यमंत्री कसा असावा, अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता कसा असावा, त्याचं उत्तम उदाहरण माननीय देवेंद्र फडणवीसजी आहे. आज देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला. त्या ठिकाणी आमचे उद्योगमंत्री उदय सावंत गेले. त्या ठिकाणी 15 लाख कोटी रुपयांचे करार, ते असे करार नाही आहे, गोळाची भात गोळाची कडी. 15 लाख कोटी रुपयांचे करार, ते करार संपूर्ण आता या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये येणार. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात जागा उपलब्ध असताना खासदार संपर्क कार्यालयासाठी का देत नाही, अशी विचारणा खासदार ओमराजेंनी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना केली आहे. नियम मला देखील माहिती आहेत, मी तुम्हाला प्रिव्हिलेज नोटीस देऊ शकतो, असा सज्जड दम खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलाय.
बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. मला माहिती आहे थोडा वेळ लागतोय, पण इतक्या दिवसांच्या लपंडावानंतर मी आता वचन देते की मी तुमची साथ कधीच सोडणार नाही. सोशलवर तर सबशेल, तुमच्या फोनवर मी कायम तुमच्या सोबत असेल. आता मी तुम्हाला कधीच एकटं नाही सोडणार, प्रॉमिस. काय करता इथे? अहो, स्वरंग मराठी नवे कार्यक्रम घेऊन परत येतेय. काय म्हणतोस लेका? हो मग आता आम्हीच नाही का लग्नाआधी कोर्ट शिफ्ट करतोय. अगदी तसंच स्वरंग मराठी टीव्हीवर यायच्या आधी आपलं मनोरंजन युट्यूब आणि सोशल मीडियावर करणार आहे. बरोबर, चालू दे तुम्ही. ओ अहो, चाललायत कुठे? आधी लाईक शेअर सबस्क्राईब तरी करा. स्वरंग मराठी घेऊन येत आहे नवीन कार्यक्रमांची लयलूट. आता पहा कधीही, कुठेही आणि कितीही, तेही तुमच्या मोबाईलवर. अरे मग बघताय काय? ज्यांनी केले नसेल त्यांनी लगेच स्वरंग मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. विविध मागण्यांसाठी दिव्यांग संघटनेनं जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय. दिव्यांगांना प्रति महिना 6,000 रुपये मानधन द्यावं, तसंच दिव्यांगांसाठी पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात यावं, अशा मागणीचं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय. मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास मुंबई येथे मंत्रालयासमोर आंदोलन करू, असा इशारा यावेळी दिव्यांग बांधवांनी दिलाय. आज आम्ही अंबड चौफुली ते कलेक्टर ऑफिस रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे. आमच्या ज्या मागण्या आहे तर दिव्यांगांना ज्या धर्तीवर समजा 6,000 रुपये पेन्शन आहे आंध्र प्रदेशमध्ये, तर तसंच 6,000 रुपये पेन्शन हे महाराष्ट्रात देखील झालं पाहिजे. त्याच्यानंतर आमच्या काही घरकुलच्या योजना आहे, तर आम्हाला 200 स्क्वेअर फीट जागा उद्योगधंद्यासाठी पाहिजे. त्याच्यानंतर जालना येथे आम्हाला दिव्यांगासाठी एक पुनर्वसन केंद्र तयार झालेलं पाहिजे. त्याच्यानंतर काही शासकीय रुग्णालयाचे काही विषय आमचे काही प्रमाणपत्रांचे ते पूर्ण झाले पाहिजे. त्याच्यानंतर काही अंत्योदयाचे जे कार्ड आहे आमच्या दिव्यांग बांधवांचे वेळेवर भेटत नाही, ते देखील व्हायला पाहिजे. इत्यादी मागण्यासाठी आम्ही सकल दिव्यांग संघटनेतर्फे आम्ही हा आंदोलन करत आहे. वारंवार तुमचे आंदोलन चालू आहे, उपोषण चालू आहे, तर सरकार त्याच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही. त्याच्या पुढची भूमिका काय? जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर इथून पुढे आमचं जे पुढचं आंदोलन जे राहील ना, ते मंत्रालयामध्ये राहील आमचं आंदोलन. बुद्धम शरणम गच्छामीच्या जयघोषात आज सकाळी अमरावतीच्या संजय नगर भागात बौद्ध भिक्खूंची रॅली निघाली. विशेष म्हणजे या रॅलीत उपासकांसह थायलंड भिक्खू संघाने सहभाग नोंदवल्याचं पाहायला मिळालं. रस्त्याच्या दुतर्फा उपासकांनी पांढऱ्या शुभ्र पोशाखात पूज्य भिक्खूंचे दर्शन घेतलं. रॅलीनंतर धम्म विहारात प्रवचन पार पडलं. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील काठोडा पारधी बेड्याला सामाजिक कार्यकर्त्या सीमा तेलंगे, प्रिया वाकडे, वैशाली हिरे आणि शेतकरी नेते सचिन मनवर, पंढरी पाठे यांनी भेट दिली. काही दिवसांपूर्वी याच वस्तीवरील वेदिका नावाच्या मुलीचा पाण्यासाठी खोल विहिरीत उतरताना पडून मृत्यू झाला होता. सामाजिक कार्यकर्त्यांनी वेदिका चव्हाणच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. इथल्या ग्रामस्थांनी कार्यकर्त्यांसमोर मूलभूत गरजांवरील प्रश्नांचा पाढा वाचला. इथल्या लोकांच्या जगण्याचे वास्तव विषण्ण करणारे असल्याची प्रतिक्रिया सीमा तेलंग यांनी दिली आहे. आज आम्ही काठोडा येथे पारधी बेड्यावरती आलेलो आहोत. वेदिका चव्हाण नावाच्या एका छोट्या 12 वर्षाच्या मुलीचा पाण्याच्या भटकंती झालेला याचा शोध घेण्यासाठी किंवा याच्या परिस्थिती जाणून घेण्यासाठी या सगळ्या महिला आहेत पारधी बेड्यावरच्या. यांचं दुःख पाहिल्यानंतर असा प्रश्न पडतो, जगात यापेक्षा वेगळं दुःख असू शकत नाही. एखाद्या आईचं 12 वर्षाचं मूल पाण्यासाठी जाते आहे आणि आपण आता इथं बघतो आहे मृत्यू झाल्यानंतरही या गावात अजूनही इथल्या स्थानिक आमदारांनी किंवा इथल्या स्थानिक नेत्यांनी पाण्याची व्यवस्था केली नाही. अजूनही इथे टँकरने पाणी पोहोचवलं जाते. आज आपण बघतोय प्रत्येकाच्या घरी नळ आहे, पण नळाला पाणी नाही. आणि पाण्यासाठी झालेला मृत्यू 15 दिवस 20 दिवस होऊन गेले. अजून शासनाची कुठलीही योजना पाण्याच्या पुरवठ्यासाठी या गावात येऊन पोहोचली नाही. आणि यासाठी आपण कुणाला जबाबदार धरायचं? बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील.
क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकावण्यासाठी एक हक्काचं ठिकाण, AGC स्पोर्ट्स. आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत, तुम्ही काय वेगळं देणार? तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल. मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी, फुटबॉल, खो खो, मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण, तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते. आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही, पण आता मात्र ते बदलणार. आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे. मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी AGC स्पोर्ट्सला आजच जॉईन करा. तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक, जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल. रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे, ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो. चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. सेवा हक्क दिनानिमित्त जालना महापालिकेत आज डिजिटल बोर्ड आणि QR कोडचं लोकार्पण आयुक्त संतोष खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. सेवा हक्क दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट काम करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पालिका आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय. यावेळी कर्मचाऱ्यांना लोकसेवेची शपथ देण्यात आली. रायगडच्या अलिबाग तालुक्यातील मानकोळे विहिरीचा पाडा गावात खाडीच्या भरतीचे पाणी शिरल्याने गावकऱ्यांची धावपळ उडाली. रहदारीच्या मार्गावर पाणी आल्याने वाहन चालकांचीही गैरसोय झाली आहे. या ठिकाणी संरक्षित बंधारा नसल्याने भरतीचे पाणी विहिरीचा पाडा, नारंगीचा टेप बंगला बंदर आणि मानकोळे या गावात शिरून मोठं नुकसान होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. या त्रासातून सुटण्यासाठी ग्रामस्थांकडून संरक्षित बंधारा बांधण्याची जोरदार मागणी केली जाते. बीडच्या माजलगाव तालुक्यातील खतगव्हाण येथील शेतकरी सतीश बुरंगे यांनी एडवांटा सीड्स कंपनीकडून फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे. या शेतकऱ्याने 2.5 एकर ऊसाच्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून एडवांटा सीड्स कंपनीच्या GS85 वाणाच्या फुलगोबीची लागवड केली होती. कंपनीच्या शिफारशीप्रमाणे खते, फवारण्या, इतर मशागत करूनही गोबीच्या झाडाला कोणतंही फूल अथवा गड्डा आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं झालेलं 4.5 लाख रुपयांचं नुकसान भरून देण्याची मागणी करण्यात येते. शेतकरी सतीश बुरंगे यांनी त्यांच्या 2.5 एकर क्षेत्रातील ऊसामध्ये ही फुलगोबीची लागवड केलेली आणि त्या कंपनीच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी पूर्ण याची मेहनत मशागत केलेली असताना, त्याच्या फवारण्या, खतं, बियाणं याची व्यवस्थित लागवड केलेली असताना देखील त्या गोबीच्या झाडांना कुठलाही फूल किंवा गड्डा आलेला नाही. त्यामुळे या शेतकऱ्याची या कंपनीनं फसवणूक केली असून या कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करून या शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी यासाठी आम्ही उपविभागीय अधिकारी आणि कृषी अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे. आणि जर या कंपनीवर या कृषी अधिकारी कार्यालयानं गुन्हा दाखल केला नाही आणि शेतकऱ्याला या कंपनीनं नुकसान भरपाई दिली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही कृषी अधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकल्याशिवाय राहणार नाही. या बातमीचा वेळ झाली. प्राईम टाइम बुलेटिनमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.